नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज पुन्हा थोडं माझ्या आवाजाचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा करून मी आता सुरुवात करते. पाहता पाहता भाद्रपद महिना संपला. गीता आता आपल्या नव्या जीवनात रुळून गेली होती. तिचा दैनंदिन कार्यक्रम घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालू होता. तिचे टायपिंगचे काम आता हलके हलके वाढले होते. पद्माबहेंनी ते नकळत वाढवलं होतं, तिचं चित्त गुंतवून ठेवण्यासाठीच. त्या आता आश्रमातून 5 वाजता घरी येत. तिथलं बरंचसं काम त्यांनी आता तयार झालेल्या अनुभवी सहकाऱ्यांवर सोपवलं होतं. त्या तशा निवृत्त झाल्याच होत्या, पण चालकांच्या आग्रहाखातर त्या जात होत्या. पण आता या वर्षअखेर पूर्ण निवृत्त होण्याचा आग्रह धरीत होत्या. त्या घरी आल्या की गीता आपलं टायपिंग काम बंद करी. स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवी. दोघी चहा घेत आणि बाहेर पडत. गावात जाऊन थोडी बाजारहाट, तर कधी कुणा दूरच्या नातलगाच्या अगर स्नेही परिचितांच्या कुशल समाचारासाठी त्यांच्या घरी जात. गाठीभेटी होत. अशावेळी ही गीता माझ्या धाकट्या मावस नणंदेची मुलगी, माझी भाची असा तिचा परिचय करून देत. त्यामुळे ती आता सगळ्यांना परिचित झाली होती. अम्माच्या या अशा वागण्यामुळे गीताही या नव्या जीवनाशी पूर्णपणे एकरूप होऊन गेली होती. सगळी तिला अगत्याने मायेने वागवीत होती. तीही घरात आता घरच्यासारखी वागू लागली होती. अम्मांचे बरेचसे काम ती हौसेने करीत होती. चाचाजींची सेवा करीत होती. आता पूर्णपणे ती या घरचीच होऊन गेली होती. सकाळचे तिचे संस्कृत पाठांतर आणि रात्री जेवणापूर्वी चाचाजी नित्य सांगत असलेली पुराणातली माहिती ऐकणे तिचा रोजचा क्रम होऊन गेला होता. दिवसभरात ठरल्यावेळी ती आपलं टायपिंगचं काम करीत होती. टायपिंगमध्ये तिची आता चांगली प्रगती झाली होती. उत्कृष्ट गती आली होती. एक दिवस तिने पद्माबाईंना म्हटले, अम्मा, डिसिल्वानी शॉर्टहँडचा क्लास सुरू केलाय. आठवड्यातून 3 दिवस. मी जाऊ का? हो, अगदी अवश्य जा. पण वेळ तशी थोडी अडचणीची आहे. कोणती वेळ तशी ठेवली त्यांनी? 4:30 ते 5:30. मग यात अडचण कुठे येते? तुम्ही घरी येणार त्यावेळी मी घरी नसणार. मग बिघडलं कुठं? आपणाला गावात जायचं. पण आठवड्याचे बाकीचे दिवस मोकळे आहेत. या आठवड्यापासून तू जायला सुरुवात कर. गीताचं नवं जीवन सुरू झालं. सर्व प्रकारे सुखी बनलं. तिच्या मुळच्याच गोऱ्यापान देखण्या चेहऱ्यावर प्रसन्नता पसरली. पण तिची पूर्वीची वृत्ती मात्र आता पूर्ण बदलून गेली होती. ती आता गंभीर आणि अंतर्मुख बनली होती. तिचे बोलणे आता अगदी मोजकेच असे, पण त्यात मृदुता होती, गोडवा होता. आता अम्मांचा आदर्श तिच्या नजरेसमोर उभा होता आणि चाचाजींची शिकवण नव्हे, त्यांची शिववाणी तिच्या हृदयात ठसली होती. नित्याचे उद्योग करता करता ती मनाशी म्हणे, विधाता कठोर नाही, तो माणसाची परीक्षा घेत असतो. त्याचं सत्व पाहत असतो, कसोटी करीत असतो. त्या दिवशी चाचाजी म्हणाले होते ना, दुःख भोगल्याशिवाय खरं सुख कधी प्राप्त होत नाही. खरं सुख म्हणजे सुखातही खरं आणि खोटं असतं. म्हणजे प्रेम जसं खरं खोटं दिखाऊ असतं तसं. प्रेम म्हणजे तरी काय? त्याचं खरं स्वरूप काय? चाचाजींना विचारूया का? चाचाजी नुसते विद्वान नाहीत, देवतुल्य एक ऋषी मुनीच. चाचाजींचं बोलणं, गीता, अगं आता यावेळी तू टायपिंग करत बसली आहेस. केव्हाच 10 वाजून गेले. झोपायचं नाही का? सकाळी पुरं कर. अम्मा दाराशी आल्या होत्या. तिने झटकन मशीनवर झाकण टाकीत म्हटले, नाही अम्मा, अगदी थोडंच राहिलं होतं. झालं, पुरे, झोपते आता. दिवस जात होते, महिने उलटत होते. ती विद्याबहेनला नियमित पत्रे लिहित होती. त्यांचीही उत्तरे येत होती. त्या दिवाळीसाठी येणार होत्या, पण त्यांना 4 दिवसांपेक्षा जास्त रजा मिळत नव्हती. शिवाय गौरी मुलांना घेऊन 8 दिवस दिल्लीला येणार होती. तेव्हा आता एकदमच एप्रिल मे मध्ये 15 दिवस रजा घेऊन येते असं त्यांनी लिहिलं होतं. पाहता पाहता कार्तिक संपला. थंडीचा ऋतू सुरू झाला. दैनंदिन क्रमातही थोडा बदल झाला. आता चाचाजी 4 वाजताच प्रवचनाला जात, 5 वाजता परत येत. अम्मा आता आठवड्यातून फक्त 2 दिवस आश्रमाकडे जात. त्या दुपारी 3 वाजता जाऊन 4:30ला परत येत.
गीताची शॉर्टहँडमध्ये ठीक प्रगती झाली होती. मिसेस डिसिल्वाशी तिचा आता चांगला स्नेह जमला होता. अमरकोशाचं तिचं पाठांतर आता जवळजवळ पूर्ण होत आलं होतं. संध्याकाळी जेवणापूर्वी पुराण ग्रंथातल्या निवडक कथा चाचाजी तिला सांगत होते. एक दिवस चाचाजींनी म्हटले, गीता, या कथा म्हणजे अत्युत्तम संस्काराचा, माणसातली माणुसकी टिकवण्याचा एक अमोल ठेवा आहे. आज सभोवताली आपण बघतो, ऐकतो की धर्माचा झपाट्याने ऱ्हास होत चालला आहे. माणुसकी नष्ट होत चालली आहे. चाचाजी, काय ग? चाचाजी, धर्म म्हणजे काय? गीता, धर्म याचा अर्थ फार चुकीचा केला जातो. धर्म म्हणजे कुठचाही एक पंथ नाही. धर्म म्हणजे त्याग, सत्य, निस्वार्थ परहितार्थ परकल्याणार्थ झटणे म्हणजेच माणुसकी. माणुसकी हाच माणसाचा खरा धर्म. पुराणात हेच सांगितले आहे. असा हा धर्म हा पुराणाचा गाभा आहे. हो, आणि असा माणूस हा खरा धार्मिक माणूस नाही का? निश्चितच. आता रोज यावेळी तुला मी त्यातल्या काही निवडक कथा सांगत जाईन. त्या कथा तू तुझ्या सवडीने लिहून काढ. भावी पिढीवर संस्कार करण्याच्या दृष्टीने त्याचा चांगला उपयोग होईल. अवश्य, मी लिहित जाईन. उद्यापासून सुरुवात करीन. मला या कथा लिहून काढायला खूप आवडेल. रात्री जेवणे आटोपल्यावर गीता आपल्या खोलीत आली. टायपिंगचं उरलेलं काम पुरं करून ती बिछाण्यावर पडली. हवेत चांगला गारठा होता. आता दिवसेंदिवस थंडी वाढत होती. नदीच्या बाजूला सगळी झाडी असल्यामुळे त्या बाजूच्या उघड्या खिडकीमुळे गारठा जास्त जाणवत होता. ब्लँकेट अंगावर ओढून तिने डोळे मिटले. थोड्याच वेळात ती गाढ झोपी गेली. रात्रीमध्येच केव्हा तरी कुणाच्याशा हाकेने ती जागी झाली. किती वाजले होते कोण जाणे. बाहेर सगळीकडे किर्र होतं. फक्त रातकिड्यांचा आवाज येत होता. तिने कानोसा घेतला. दारावर हलकेच थाप पडली. हाक ऐकू आली. अम्मा, अम्माजी. ती हलकेच उठली. खिडकीशी गेली. बाहेर दारावर कुणीतरी थापा मारित होतं. अम्माजी, अम्माजी. तिने विचारलं, कोण आहे? दार उघडा ना, अम्मांशी काम आहे. जरा दार उघडा. थांबा हा. ती झटकन अम्माजींच्या खोलीत गेली. अम्मा, अम्मा. त्या जाग्या झाल्या. एकदम उठून बसल्या. काय ग, काय झालं? तुमच्याकडे कुणी बाई आल्या. दार उघडू का? थांब, मी आले. दोघी बाहेर आल्या. पद्माबहेंनी दार उघडलं. एक मध्यम वयाची बाई आणि तिच्या मागे एक शिपाई उभा होता. या ना आत. का बरं एवढ्या रात्री? ती बाई आत आली. अम्माजी, मी सरला शास्त्री, सोमनाथ गल्लीतून आले. माफ करा, अशा अवेळी यावं लागलं. पण आमच्या गल्लीत केदारनाथ इंजिनियर राहतात. त्यांचा छोटा मुलगा तापाने फणफणलाय. सारखा रडतो आहे. त्याला आता काय होतंय तेच समजत नाही, पण कळवळून रडतो आहे. अगदी अस्वस्थ झालाय. संध्याकाळी डॉक्टर येऊन बघून गेलेत, औषध देऊन गेलेत. तेव्हा आपण जरा येऊन बघितलंत? हो, येते ना. केवढा मोठा आहे मुलगा? 7वा महिना चालू आहे. आई विना पोर? म्हणजे आई नाही? जन्मताच गेली. बिचारं पोर. थांबा, मी आलेच हं. त्या आपल्या खोलीत गेल्या. गीता त्यांच्या मागोमाग त्यांच्या खोलीत गेली. जाता जाता तिने घड्याळाकडे बघितलं. 1:30 वाजून गेला होता. तिने म्हटलं, अम्मा, मीही तुमच्याबरोबर येते. एवढ्या गारव्यात कशाला येतेस? स्वेटर घालते, तशी फार थंडी नाही. ती चटकन स्वेटर घालून आली. पद्माबहेंच्या हातातली बॅग तिने आपल्या हातात घेतली. पद्माबहेंनी शाल आपल्या खांद्याभोवती गुंडाळली. दोघी सरलाबहेंबरोबर बाहेर पडल्या. पुढे शिपाई होता. उजव्या रस्त्याला वळल्या. एका मागोमाग एक 4 गल्ल्या ओलांडून त्या 5व्या गल्लीत शिरल्या. 7-8 घरे टाकून एका घरात सरलाबहेंच्या मागोमाग शिरल्या. घराला पुढे परसू नव्हतं. रस्त्यालगत दगडी जिना होता. तो चढून गेल्यावर पुढे मोठा चौक, त्याला लागून गजांचा वरांडा. वरांड्यात गेल्यावर आत डाव्या बाजूला वर माडीवर जाण्यासाठी जिना दिसत होता. वरांड्यात समोर आतल्या दालनात जाण्याचा दरवाजा होता. त्यातून अर्भकाच्या कळवळून रडण्याचा आवाज येत होता. सरलाबहेंच्या मागोमाग पद्माबहेंबरोबर ती आत गेली.
डावीकडे भिंतीलगत एका ठेंगण्या कॉटवरच्या बिछाण्यावर सुमारे 25चा एक तरुण बाळाला मांडीवर घेऊन बसला होता. त्याला थोपटून बोलून गप्प करण्याचा प्रयत्न करीत होता आणि त्याच्या कपाळावरच्या पट्टीवर कोलन वॉटरचं पाणी घालीत होता. एक वृद्ध बाई बाळाजवळ बसून त्याच्या तोंडात चमच्याने दूध घालण्याचा प्रयत्न करीत होती. अम्मांना पाहताच त्या तरुणाने म्हटलं, माफ करा अम्माजी, आपणाला अर्ध्या रात्री त्रास द्यावा लागला. बोलता बोलता त्याने मुलाला त्या वृद्ध स्त्रीच्या मांडीवर दिलं आणि तो कॉट खाली उतरला. अम्माने म्हटलं, छे छे, त्रास कसला? किती दिवस झाले बाळाला ताप येतोय? बोलता बोलता त्या कॉटवर बाळाजवळ बसल्या. तो सांगत होता, काल सकाळपर्यंत काही नव्हतं, चांगला खेळत होता. परवा संध्याकाळी माझी बहीण इंदूरला गेली. ती इथे 2 महिने होती. काल रात्री बाळ थोडा कुरकुरू लागला. स्वस्थ झोपला नाही. थोडी सर्दीही झाली. आज सकाळी त्याचं अंग गरम, थोडा ताप, 99.5 होता. पण संध्याकाळी तो वाढला आणि खूप रडू लागला. मी डॉक्टरना घरी आणलं. त्यांनी तपासलं, औषधं आणि पुड्या दिल्या. 2 भाग दिले औषधाचे, 2 पुड्या दिल्या. पण तो जास्तच रडू लागला. बिलकुल झोपला नाही. बाटली तर तोंडातही धरीत नाही. अम्मा एकीकडे तो सांगत असलेले सगळं ऐकत होत्या आणि कॉटवर बसून बाळाला तपाशीत होत्या. त्याने आपली तपासणी संपवली आणि म्हटलं, बाळाला शी केव्हा झाली होती? काल सकाळी, त्यानंतर अजून झाली नाही. बाळाचं पोट किती फुगलंय, त्यामुळेच बाळ अस्वस्थ झालाय. त्याने आपली बॅग उघडली. त्यातून सिरिंज, ग्लिसरीन सगळं साहित्य काढलं. गीता त्यांना मदत करीत होती. थोड्याच वेळात बाळाचं पोट साफ झालं. तो रडायचा थांबला, स्वस्थ झाला. अम्माने म्हटलं, आता काळजी नाही, त्याला आता थोडं दूध पाजा. या 3 पुड्या देते, त्यातली 1 द्या. आता तो शांत झोपेल. मी सकाळी येऊन जाईन, तोपर्यंत तापही उतरेल. त्या उठल्या. गीताने त्यांची पेटी हाती घेतली. केदारनाथ त्यांचे आभार मानीत त्यांच्याबरोबर बाहेर आला. त्यांना घरी पोचवण्यासाठी खाली उभ्या असलेल्या शिपायाला त्याने हाक मारली. तेवढ्याच सरलाबहनने म्हटले, आता 3 वाजायला आलेत. मी यांना त्यांच्या गल्लीच्या कोपऱ्यावर सोडते आणि घरी जाते. सासूबाईंचे सगळे लवकर आवरून परत येते. अम्मानी केदारनाथला म्हटलं, आता काही काळजी करू नका, मी सकाळी येऊन बघून जाईन. जिन्याकडे जाण्यापूर्वी त्यांनी इकडे तिकडे नजर फिरवली आणि म्हटले, या घरी मी फार पूर्वी आलेली आहे. सोमनाथ शास्त्रींचं नाही घर? होय, मी लहानपणी म्हणजे शाळेत असताना इथे येत असे. सोमनाथ शास्त्रींचे आपण कोण? नातू. असं. एवढंच म्हणून त्या जिन्याकडे वळल्या, पायऱ्या उतरून गेल्या. रस्त्याला लागल्यावर सरलाबहनने म्हटले, अम्मा, आता पहाट झालीच आहे. गंगा स्नानाला जाणाऱ्या लोकांची आता वर्दळ सुरू होईल. बाहेर चांगलाच गारठा आहे. चला आता आमच्याकडे. गरम कॉफी करते. त्या निमित्ताने तरी तुमचे पाय आमच्या घराला लागू देत. पुन्हा सकाळी जाताना येते. नाही, आत्ताच चला, फार वेळ घेत नाही. हे बघा, आलोच आता आपण आमच्या घराजवळ. केदारनाथाच्या घरापासून मोजून हे 5वं घर. चला आत. अम्मांना आग्रह मोडवेना. तिच्या मागोमाग त्या आणि गीता दोघी आत गेल्या. पुढे छोटं अंगण, थोडा बगीचा. गीताने सभोवार नजर टाकली. इकडची सगळी घरे एकसारखीच, एकाच धर्तीची. अम्मांबरोबर तीही मागील परसदारी न्हाणीघरात जाऊन तोंड धुवून आली. स्वयंपाकघरात पाट मांडलेले होते. कॉफी तयार झाली होती. कॉफी घेता घेता अम्माने विचारलं, केदारनाथाच्या घरी फक्त त्यांची वृद्ध आत्याच दिसते, दुसरी कुणी नातलग मंडळी? त्यांचे आई वडील हयात नाहीत. वडील 1.5 वर्षापूर्वी वारले. आई त्याआधी 6 महिने. ते बरीच वर्षे कलकत्त्याला होते. तिथे एका चांगल्या कंपनीत त्यांना नोकरी होती. इकडे फारसे कधी आले नव्हते. वडील होते तेव्हा मात्र अधूनमधून येत असत. त्यांना 3 मुली आणि सगळ्यात धाकटे केदारनाथ. मोठी बहीण कलकत्त्यालाच दिलेली आहे. नवरा वकील आहे. दुसरी जयपूरला. तिचा नवरा तिथल्या कॉलेजात प्रोफेसर आहे. तिसरी इंदूरला दिले. तिचा नवरा रेल्वेत आहे. सगळ्या चांगल्या घरी पडलेल्या आहेत. केदारनाथांचं शिक्षण कलकत्त्याला झालं. तिथेच इंजिनियर झाले. 1 वर्ष बनारसला होते. इकडे चांगली नोकरी मिळाली. मोठ्या बहिणीचं सासर या भागातलं. इथून 25 मैलांवर एक खेडं आहे तिथलं.
तिथले जमीनदार सासरे हयात नाहीत. धाकटा दीर जमीनदारी बघतो. गडगंज इस्टेट आहे. त्याच्या मुलीशी तिने आपल्या या भावाचं लग्न ठरवलं. तशी ती माणसे फार चांगली प्रेमळ आहेत. मोठ्या थाटात लग्न झालं आणि दोघे आपल्या या स्वतःच्या घरी स्वतःच्या वास्तूत राहायला आली. घरात सगळं बघायला आत्याबाई आहेतच. त्यांचा संसार सुरू झाला. आमचं त्यांचं चुलत घराणं, मध्ये 2 चुली. केदारनाथ माझे दीर लागतात. शिवाय माझ्या सासूबाईंकडून आत्याबाईंचंही काही नातं आहे. पुढे वर्षभरातच तिला दिवस राहिले. सगळ्या बहिणी जमल्या. हौसेने सगळे विधी झाले. बहिणींचा हा फार लाडका भाऊ आहे. सगळं ठीक झालं. पण पुढे पहिली खेप म्हणून रीतीप्रमाणे मुलीला प्रसूतीसाठी माहेरी नेण्याचा आग्रह हट्ट धरला. सर्वांनी समजावलं की मुद्दाम खेड्यात नेऊ नका. इथे हॉस्पिटलमध्ये प्रसूती झाल्यावर खुशाल घेऊन जा. पण ते धनिक जमीनदार त्याने आपला आग्रह पुरा केला. मुलीला घेऊन गेले आणि दुर्दैव बिचाऱ्या केदारनाथांचं. ती योग्य वेळी प्रसूत झाली. मुलगा झाला. पण अतिस्रावामुळे शेजारगावाहून डॉक्टर येण्यापूर्वीच ती गेली. पत्नी गेल्याचं कळल्यावर केदारनाथ आपल्या बहिणीला घेऊन सासूरवाडीला गेले आणि मुलाला 15 दिवसांच्या अर्भकाला घेऊन आले. त्यांच्या खातर त्यांची बहीण 4 महिने इथे राहिली. केदारनाथ कामावर जात, पण त्यांचं सगळं चित्त घरी. जेवणाच्या निमित्ताने ते केवळ मुलासाठी आपला डबा न देता 10 मैल मोटरसायकलवरून रोज घरी येत. त्यांच्या बहिणीने त्यांना किती समजावलं की मी बाळाला केतनला घेऊन जाते. त्याचे इथे हाल होतील आणि तुझीही नोकरीत ओढाताण होईल. आत्याबाईंना त्याचे सगळे करणे जमणार नाही, झेपणारही नाही. पण तो आपली जिद्द सोडेना. त्याने म्हटले, मी याचे हाल होऊ देणार नाही. सगळं स्वतः बघेन. तिने काहीसं चिडून म्हटलं, काय सगळं स्वतः करशील? दिवसभर साईटवर असणार. मग काय खडी फोडणाऱ्या बायकांसारखं त्याला पाठीशी बांधून का नेणार आहेस? माझ्या साईड कारमध्ये घालून नेन. दीदी, तू केतनची बिलकुल काळजी करू नकोस. मी त्याला अगदी प्राणापलीकडे जपेन. त्याची आई बनेन. बास. तो तसा जिद्दीचा, पण मनाने फार हळवा. अम्मा, आता तसं काही काळजी करण्यासारखं नाही ना. मी आता 7:30ला जाईनच तिकडे. अम्माने उठत म्हटलं, छे छे, पण मुलांची किरकोळ दुखणीच मोठ्यांना काळजीत टाकीत असतात. हो ना. गेले 4 महिने कलकत्त्याची मोठी बहीण होती. त्यानंतर इंदूरची धाकटी बहीण आली. 2 महिने राहिली. अधिक एखादा महिना राहिली असती, पण तिच्या सासऱ्यांचं BP वाढलंय. संपूर्ण विश्रांती घ्यायला डॉक्टरने सांगितलंय. तेव्हा शक्य झाल्यास इथं मदतीसाठी तू ये म्हणून तिच्या मोठ्या जावेचं पत्र आलं. तेव्हा तिला जावं लागलं. कुटुंब म्हटलं की अडचणी असायच्याच, पण बाळाची आता तशी काही काळजी नाही. 11वा भाग इथेच संपला. आता लगेच आपण 12वा भाग ऐकणार आहोत. अम्मा आणि गीता दोघी घरी आल्या तेव्हा चाचाजी रोजच्या प्रमाणे उठून प्रातःस्तोत्रे म्हणत बसले होते. पद्माबहेन त्यांच्या खोलीशी थांबली. त्यांनी म्हटले, सोमनाथ गल्लीतली सदाशिव शास्त्र्यांची बायको बोलवायला आली होती. त्यांच्या पलीकडे राहत असलेल्या केदारनाथ शास्त्र्यांचा 7 महिन्यांचा मुलगा तापाने फणफणला होता. पोट फुगलं होतं म्हणून बोलवायला आली होती. अगं, ही बाल्यावस्थेतली अर्भकांची दुखणी. चटकन निदान होत नाही. त्याला अनुभवीत दृष्टी हवी. आता आराम पडला. पद्माबहेननी मध्येच म्हटले, चाचाजी, हा केदारनाथ तुमच्या सोमनाथ गुरुजींचा नातू. मी तिथे गेल्याबरोबर माझ्या लक्षात आलं. शाळेत असताना मी आणि विद्या पुष्कळ वेळा तुमचे निरोप घेऊन दूध तुपाची भांडी घेऊन जात होतो. चाचाजींनी म्हटले, सोमनाथ शास्त्री महाज्ञानी, महातपस्वी, वसिष्ठ वाल्मिकी गुरु शोभावे असे. 4ही वेदात पारंगत. मी त्यांच्या वेदाध्ययनासाठीच जात होतो ना. माझ्यासारखे त्यांचे अनेक शिष्य होते. त्यांना 2 मुलगे. एक विश्वनाथाच्या मंदिरातच कायमचा राहिला. त्याने लग्न केलं नाही. दुसरा शाळा कॉलेज शिकला आणि कलकत्त्याला नोकरी करायला गेला. तिकडे स्थायिक झाला. इथे घरात गुरु आणि गुरुपत्नी. काही वर्षांनी गुरुपत्नी स्वर्गस्थ झाली.
तिच्या पश्चात काही शिष्य त्यांच्याकडेच राहत असत. स्वयंपाक पाण्यापासून सगळे करीत, वेदाध्ययन करीत. आता जे घर आहे ते त्यांचे वडिलोपार्जित. पूर्वी लहान होतं, शिष्यांनी मोठं करून दिलं. तू गेलीस की केदाराला मला भेटून जायला सांग. त्याची मुंज इथेच केदारेश्वरी झाली. पद्माबहेन आपल्या खोलीत आल्या. गीताला त्यांनी म्हटलं, गीता, तू थोडा वेळ आता पढ. आज पाठांतर राहू दे. छे छे, मी आता तोंड वगैरे धुवून माझं उरकून येते. चाचाजींचा चहा देऊन त्यांच्याजवळ थोडा वेळ पाठांतर करीत बसते. ती आपल्या रोजच्या ठराविक कार्यक्रमात गुंतली, पण तिच्या नजरेसमोर केदारनाथच्या घरचं दृश्य तरळत होतं. पहाटे सांगितल्याप्रमाणे अम्मा आपलं सगळं उरकून 8:30 वाजता केदारनाथच्या घरी जाऊन आल्या. गीताने विचारलं, कसं आहे बाळाला? तसा ठीक आहे, ताप नाही. पोटही आता पुन्हा साफ झालंय, पण तसा थोडा मलूल आहे आणि असणारच. सकाळी त्याला सांभाळायला बाई येते ना? ती आले, चांगली हुशार आहे. स्पंज करणे, कपडे बदलणे, बाटली देणे, सगळी कामे कशी व्यवस्थित करते. ती दुपारी 4 पर्यंत असते, मग आत्याबाई बघतात. केदारनाथने काल रजा घेतली होती. आज कामावर निघाला होता. 5 पर्यंत येईल. सकाळी सरला येऊन गेली. तिच्या सासूला आज वाराणसी हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे. तिथे अमेरिकेचा कुणी ऑर्थोपेडिक सर्जन आलाय, त्याला दाखवणार आहेत. त्यांच्याबरोबर सरला जाणार आहे. गीताने म्हटले, 4 वाजेपर्यंत ती बाई असते, तर मी 4ला जाऊ का? पण 4 ते 5:30 तुझा स्टेनोचा क्लास असतो ना? अम्मा, ती क्लासची वेळ मी बदलून घेते. स्टेनोचे स्टुडंट्स वाढल्यामुळे मिसेस डिसिल्वानी त्यांच्या चर्च जवळच्या बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर एक रूम घेतले. सकाळी 10 ते 11 ही वेळ त्यांनी ठेवले. त्यांना सांगून मी ही वेळ बदलून घेते. सकाळी टायपिंगचे काम करीन. करू का असं? कर ना. अगं, कुणाच्याही अडीअडचणीला आपण पुढे झालं पाहिजे. मग आताच मी मिसेस डिसिल्वांना तसं सांगून येते. आणि चाचाजी प्रवचनाला बाहेर पडतात त्याच वेळी मी इकडे आत्याबाईंकडे जाईन. ठीक आहे. जाताना बाळासाठी गाईचं दूध घेऊन जा. सकाळी मी आत्याबाईंना तसं सांगून आले. दुपारी जेवणानंतर थोडा वेळ ती पडली. मग तिने आपलं टायपिंगचं काम केलं. 3 वाजता चहा झाला. पद्माबहेन आश्रमाकडे गेल्या. तिने थोडा वेळ चाचाजींना वृत्तपत्रे वाचून दाखवली. 4 वाजता चाचाजी प्रवचनासाठी निघाले तेव्हा तीही बाहेर पडली. गल्ल्या ओलांडून ती सोमनाथ गल्लीत केदारनाथच्या घराशी पोहोचली. जिन्याच्या तळाशी क्षणार्ध थांबली. का कोण जाणे, पण तिचं हृदय किंचित थरथरलं. मग जिना चढून वरांड्यात गेली. बाळाच्या रडण्याचा आवाज येत नव्हता, म्हणजे तो शांत झोपला असावा. समोर आज स्वयंपाकघरात स्टोव्ह चालू असल्याचा आणि भांड्यांचा आवाज येत होता. तिने आत पाऊल ठेवीत डावीकडे नजर टाकली आणि गोंधळून तिथेच उभी राहिली. केदारनाथ बाळाच्या कॉटवर पाठमोरा बसला होता. बाळाच्या तोंडात बाटली देऊन त्याला दूध पाजित होता. त्याच्याशी बोलत होता, मधूनच शीळ घालीत होता. ती जागीच खिळून उभी राहिली. इतक्या लवकर हा कसा आला? तेवढ्यात आतून आत्याबाईने विचारलं, केदार, अरे पितोय का बाळ दूध? छान पितोय. बघ कसा टकाटका बघतोय. आत्या, याला शीळ फार आवडते. अरे चहा झालाय, मी धरते बाटली, म्हणत त्या बाहेर आल्या. त्यांचं लक्ष बाहेर दारात उभ्या असलेल्या गीताकडे गेलं. त्यांनी पुढे येत म्हटलं, गीता ना, ये आत ये. गीता आत गेली. दुधाची लोटी त्यांच्या हाती देत म्हणाली, अम्माने बाळाला सांभाळण्याला मला पाठवलंय 5 वाजेपर्यंत. कॉटकडे जात तिने म्हटले, आत्याबाई, मी बाळाला बाटली पाजते, तुम्ही आज चहाचं बघायला जा. ती कॉटजवळ जाऊन उभी राहिली. केदारनाथनं मान उचलून तिच्याकडे पाहिलं. किंचित हसत तो उठला. तिच्या हाती बाटली देऊन तो स्वयंपाकघरात गेला. कॉटजवळ उभ्या असलेल्या आत्याबाईने म्हटले, त्याला बापाच्या हाताची सवय झाली. दुसऱ्या कुणाकडून दूध घेताना फार दमवतो. चंद्राबाईने हातात बाटली धरली की हा तोंड आवळून धरतो, रडतो. शेवटी मग मला पाजावे लागते. बघ पितोय का, नाहीतर हा चहा घेऊन आल्यावर पाजील. आणि त्या स्वयंपाकघरात गेल्या.
ती कॉटवर बाळाजवळ बसली. तिचे हृदय आतून कंपित झाले होते. आजपर्यंत मुलाच्या तोंडात बाटली तिने कधी धरली नव्हती. कुणी धरलेली पाहिलीही नव्हती. गरम कपड्यात गुंडाळलेली बाटली धरलेले तिचे हात थरथरत होते. बाळ आता तिच्याकडे पाहत होता. डोळे कसे टपोरे, बुबुळं कशी काळी भोर होती. तो तिच्याकडे एकटक पाहत होता. तिने त्याच्या तोंडात बाटली दिली, पण ती किती उभी धरतात याची तिला काहीही कल्पना नव्हती. तोंडात अगदी सरळ उभी घातलेली बाटली बाळ झराझर ओढू लागला. दूध प्रमाणाबाहेर भरभर बाहेर पडू लागलं. दोन्ही बाजूनी बाहेर येऊ लागलं. त्याला ठसका लागला. तो घुसमटला, गुदमरला. त्याने बाटली सोडली. दूध गळ्यावर, अंगावर पडू लागलं. त्याबरोबर ती घाबरली. तिने बाटली बाजूला टाकली. त्याला एकदम उचलून आपल्या छातीशी उभा धरला आणि त्याच्या पाठीवर ती हात फिरवू लागली. बाळाचं घुसमटणं, गुदमरणं कमी झालं. ती आपल्या पदराने त्याचे तोंड भराभर पुसू लागली. तो तिच्या पदराआड तिच्या छातीशी बिलगला. आपल्या चिमुकल्या हाताने काही शोधू लागला. त्या चळवळत्या चिमुकल्या हातांच्या स्पर्शाने ती रोमांचित झाली, लज्जित झाली. दुसऱ्याच क्षणी तिने त्याला आपल्या मांडीवर घेतलं. आपला ओलसर पदर आपल्या खांद्याभोवती नीट वेढून घेतला आणि बाटली तिरकी करून तिने बाळाच्या तोंडात दिली. बाळ आता अगदी मजेत सावकाश दूध पिऊ लागला. तिने आपल्या ओलसर पदराने त्याचा गळा पुसून काढला. तिच्याकडे पाहत मजेने दूध पिणाऱ्या बाळाकडे ती कौतुकाने पाहत राहिली. तेवढ्यात केदारनाथ चहा खाणे संपवून स्वयंपाकघरातून बाहेर पडला. कॉटवर गीताच्या मांडीवर अगदी आरामात पडून बाळ दूध बाटली पीत तिच्याकडे टक लावून पाहतो आहे. मधूनच हू हू असा हुंकारतो आहे. आपले चिमुकले हात हलवतो आहे. त्या विलोभनीय दृश्यावर त्याची नजर खेळली. शीळ घालण्यासाठी जुळवलेले ओठ त्याने घट्ट मिटले. क्षणभर तिथेच खिळला आणि मग हलकेच तिथून सरळ वरांड्यात येऊन जिन्याकडे वळला आणि वर माडीवर गेला. आत्याबाई स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. वा, अगदी शहाण्यासारखा दूध पितोय. अगं, मलाही तो दमवतो दूध पिताना. मोकळी झालेली बाटली बाजूला ठेवीत तिने म्हटले, याचं पोट भरलं की नाही कोण जाणे. बाळाला बाटली कशी देतात, कशी धरतात हे माहीत नसल्यामुळे काही दूध खाली सांडलं. सांडू दे, तेवढ्याने तो काही अर्धपोटी राहत नाही. संध्याकाळची बाटली पुरी घेईल. आता त्याचे कपडे बदलून त्याला खाली खेळायला सोड. पलीकडे ती टोपलीभर खेळणी आहेत, ती त्याच्या पुढ्यात ठेव आणि तू आता चहा घ्यायला चल. छे हो, मी चहा घेऊनच आले. आता बाळाचं अंग पुसून कपडे बदलून टाकते. मग अंग पुसून कपडे बदलूया. मी पाणी तापत ठेवलंय, तोपर्यंत त्याला जरा खेळू दे थोडा वेळ. चल. तिने बाळापुढे खेळण्यांची टोपली ठेवली. थोडी खेळणी बाहेर काढून दिली आणि ती आत्याबाईंच्या मागोमाग स्वयंपाकघरात गेली. आत्याबाईंनी तिच्यापुढे मिठाईची प्लेट ठेवली. अर्धा कप चहा ठेवला. बाळाविषयी ओघात रात्री सरलाबाईंनी जे सांगितलं होतं त्यातलं बरंचसं आत्याबाईंनी सांगितलं. चहा पिणे झटपट आटोपून गीता गरम पाणी घेऊन बाहेर आली. बाळाचे अंग पुसून पावडर वगैरे लावून तिने त्याचे कपडे बदलले. त्याच्यापुढे खेळणी ठेवून त्याची नजर चुकवून ती हलकेच बाहेर पडली आणि मार्गाला लागली. ती घरी आली तेव्हा चाचाजी नुकतेच घरी आले होते. पंडित बरोबर काही बोलत होते. पद्माबहेन अजून आल्या नव्हत्या. राधाबाईही आलेल्या दिसत नव्हत्या. ती आपल्या खोलीत आली. तिचा छातीवरचा पदर, मांडीवरच्या साडीचा भाग सांडलेल्या दुधाने ओलसर आणि चिकट झाला होता. आपले कपडे, टॉवेल घेऊन ती न्हाणीघरात गेली. गळा, छाती ओल्या फडक्याने पुसताना चिमुकल्या चळवळत्या बोटांचा स्पर्श अजूनही तिला जाणवत होता. त्या स्मृतीने तिचे हृदय रोमांचित झाले. अचानक झरा फुटावा तसं वात्सल्य तिच्या हृदयी झिरपलं. डोळे मिटून ती क्षणार्ध तशीच उभी राहिली. मग झरझर तिने आपली छाती, आपले सगळे शरीर ओलसर टॉवेलने पुसून काढले आणि दुसरे कपडे घालून ती बाहेर पडली आणि आपल्या खोलीकडे येऊ लागली. तेवढ्यात अम्मा बाहेरच्या दारातून आत आल्या. हे काय गीता, आज यावेळी आंघोळ करून आलीस? गीताने हसत म्हटले, दुधाची बाटली मुलाच्या तोंडात किती उभी धरतात याचे ज्ञान नसल्यामुळे आलेच मी. सांगते सगळं. तुम्ही कपडे बदलून हातपाय धुवून या. आलेच मी.
चहा करते. ती घाईघाईने आपल्या खोलीत गेली. झटपट साडी गुंडाळून स्वयंपाकघरात गेली. तिने स्टोव पेटवला, चहाचं आधण ठेवलं. चहा तयार झाला. अम्मांसाठी तिने पाट मांडून ठेवला. चाचाजींचे दूध तापून त्यात मसाला घातला. एका ट्रेमध्ये चाचाजींचे दूध आणि पंडितसाठी चहाचा कप ठेवून त्यांना देऊन आली. अम्मा कपडे बदलून हातपाय धुवून स्वयंपाकघरात येऊन बसल्या होत्या. कपात चहा गाळीत होत्या. त्यांनी म्हटलं, हे काय, तुझा नाही ठेवलास चहा? त्यांच्यासमोर पाट घेऊन बसत तिने म्हटले, आत्याबाईंनी आग्रह करून कपभर चहा आणि बशीभर मिठाई आग्रहाने खायला घातली. अम्मा, आज माझी चांगलीच फजिती झाली. आणि घडलेलं सगळं तिने सांगितलं आणि म्हटलं, आत्याबाईंनी म्हटलं, तू काही काळजी करू नकोस. फार रडला तर तासाभराने त्याला अर्धी बाटली देईन. केदार आला की त्याला फिरवून आणील. अम्मानी म्हटलं, बेटी, काही गोष्टी प्रत्यक्ष आपल्या हातूनच गेल्याशिवाय त्याचं खरं ज्ञान प्राप्त होत नाही. बरं, चल, आता आपणाला गावात जायचं आहे ना? हो ना, विद्यापीठातून भाभीने पाठवलेली यादी माझ्याजवळच आहे. ती घेते. 2 पिशव्या, 1 बास्केट घेते. आलेच. थोड्याच वेळात दोघी बाहेर पडल्या. गावातून सगळी खरेदी करून दोघी परत आल्या तेव्हा 7:30 वाजून गेले होते. स्वयंपाकघरात राधाबाईंची स्वयंपाकाची तयारी सुरू झाली होती. चाचाजी आपल्या दालनात नित्याप्रमाणे सायम स्तोत्र म्हणत तक्क्याला टेकून शाल पांघरून आरामात बसले होते. गीता रोजच्या प्रमाणे हातपाय धुवून देवघरात गेली. नित्याची प्रार्थना म्हणून नमस्कार करून बाहेर पडली आणि आपल्या खोलीत गेली. आपली कथा लिहिलेली वही घेऊन चाचाजींच्या दालनात गेली. नित्याप्रमाणे त्यांना नतमस्तक वंदन करून खाली बैठकीवर आसन टाकून त्यावर मांडी घालून बसली. तिने म्हटलं, चाचाजी, कालची कथा मी आज सकाळीच लिहून काढली. वाचून दाखवू का? हो, दाखव ना. तिने वही उघडली. कथा वाचून दाखवली. कथा ऐकून चाचाजींनी म्हटले, वा, छान. आता मोजक्या पण अचूक शब्दात भावार्थ प्रकट करण्याची कला तुला आता साध्य होऊ लागली आहे. आज नवीन कथा सांगता ना? आज तुला मत्स्य पुराणातली कथा सांगतो. आता तिच्या स्मरणशक्तीबरोबर तिची आकलन शक्तीही तीव्र बनत चालली होती. कथा संपली. जेवणाचीही वेळ झाली. चाचाजींना वंदन करून ती स्वयंपाकघरात गेली. रात्री ती बिछाण्यावर पडली तेव्हा दूध बाटलीचा तो प्रसंग तिच्या नजरेसमोर उभा राहिला. तिच्या स्मृतीतून तो अजून बाजूला सरकला नव्हता. कॉटवर बसून बाळाला केदार दूध बाटली पाजित होता ते दृश्य तिच्या नजरेसमोर उभं राहिलं. खरंच पुरुषाला मुलाची एवढी आवड असू शकते? आश्चर्यच. मी मुलाची आई बनेन हे आपले उद्गार तो अगदी शब्दशः खरे करतो आहे. खरोखर असा पुरुष अगदी विरळा. तिची दृष्टी आजारी मुलाला मांडीवर घेऊन बसलेल्या केदारवर स्थिर झाली आणि हलके हलके डोळ्यांवर झोपेची गुंगी चढली. आज हा 12वा भाग पण इथेच संपला. आज माझ्या घशाचा थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे माझं हे वाचन तेवढं काही नीट झालेलं नाही. म्हणजे मला स्वतःलाच ते पटलेलं नाही. परंतु तुम्ही मला नक्कीच समजून घ्याल. आणि एकंदरीत आज मी वाचलेले गीता या कादंबरीचे हे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले हे मात्र मला कमेंट करून नक्की कळवा. आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.